हेलो नमस्कार दोस्तों, मैं अमोल कासार आपका स्वागत करता हूँ। सीए फाउंडेशन, जो भी बच्चे प्रोफेशनल कोर्स में हैं, सीए फाउंडेशन कर रहे हैं या कोई भी प्रोफेशनल एग्जाम दे रहे हैं, बट उन्हें मीडियम का डर है कि सर हम हमारा तो मराठी मीडियम था, गुजराती मीडियम था, उर्दू मीडियम था, जो भी है, और हमको अभी कैसे आगे बढ़ना है, इंग्लिश में हम कैसे डील कर पाए, सीए में चीजें होगी या नहीं होगी, हमसे हो पाएगा कि नहीं हो पाएगा, बहुत सारे सवाल होते हैं। बट दोस्तों, हमारे बीच में आज ऐसे शख्स है, देवीदास निगम, जिनका 11th 12th मराठी मीडियम से उन्होंने किया था, उसके बाद सीए कोर्स में आए और सीए फाउंडेशन जनवरी 2025 में उन्होंने सक्सेसफुली वो एग्जाम क्रैक किया। बहुत मेहनत होती है, और एक चीज कि आपका माइंडसेट अगर सही रहा, आपकी सोच अगर सही रही, आपका अप्रोच अगर सही रहा, आपको गाइडेंस अगर सही रहा और उस डायरेक्शन में आप चले, तो आप नामुमकिन को मुमकिन कर सकते हो। और अगर देवीदास जी कर सकते हैं भाई, तो आप सब कर सकते हो। तो आज का इंटरव्यू बहुत खास होने वाला है उन सारे बच्चों के लिए जिनके मन में बस ये सवाल है की सर आमचं मराठी मीडियम आहे आणि आम्हाला इंग्लिशचा खूप मोठा प्रॉब्लेम है आणि आम्ही ते करू शकत नाही। उन सभी बच्चों के लिए ये लैंग्वेज हम मराठी में इंटरव्यू लेंगे। राईट। सो जय महाराष्ट्र। सर देवीदास, तुमचं स्वागत आहे। सर्वात अगोदर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा की तुम्ही, अभिनंदन की तुम्ही सीए फाउंडेशन एक्झाम पास झाले। खूप मनापासून इंटरव्ह्यू घेऊ, तर बिलकुल असं घाबरू नका। जे जे आपण की प्रश्न मी विचारेल त्याचे जेन्युइनली जे उत्तर आहे ते द्या। ओके, आणि याचा फायदा खूप मुलांना होणार आहे जे पूर्ण महाराष्ट्रात किंवा भारतात सीए करू इच्छितात, पण त्यांना फक्त लँग्वेजमुळे प्रॉब्लेम येतोय। सो आपलं हे कम्युनिकेशन नक्कीच सर्वांना फायदेशीर असेल। सो सर्वात अगोदर जेव्हा तुम्ही रिझल्ट बघणार होता, है ना, तो दिवस होता 4 मार्च। ओके, रिझल्टला तुम्ही रोल नंबर टाकला, काय रिएक्शन होतं रिझल्ट बघून? सर सगळ्यात पहिले मी रिझल्ट बघितला. मी 200 मार्क्स बघितले आणि की मी खाली बघितलंच नाही की मी सक्सेस आहे का अनसक्सेस आहे. पहिल्यांदा तर मी हाच विचार केला, मी एक मराठी मीडियमचा मुलगा आहे, तर माझ्याच्याने होणं शक्य नाही. पण जेव्हा खाली बघितलं सक्सेसफुल, तर जो आनंद होता तो खूप मोठा होता. नाही, ग्रेट ग्रेट। आणि आई वडिलांना खूपच नक्कीच आनंद झाला असेल, कारण की कसं आहे की कमी रिसोर्सेस असून जेव्हा एक मोठं यश संपादित केलं जातं ना, त्याची नक्कीच खूप व्हॅल्यू असते। खूप सारे प्रश्न आहे आणि सर्वात मोठा प्रश्न हाच असेल की सीए मध्ये लॉ ह्या विषयात यावेळेस पण खूप मुलांना कमी मार्क आले किंवा ते तिथं फेल झाले। कारण की लॉ या विषयाबद्दल सतत सांगितलं जातं की तिथं लिगल लँग्वेज पाहिजे, तिथं मार्क मिळत नाही, तिथं मुलांना फेल केलं जातं किंवा काही मुलं लॉचीच भीती घेतात। तर आता आपण एक जनरल बोलू की तुम्ही लॉ या विषयाला सुरुवातीपासून कसं की टॅकल केलं, कशा पद्धतीने त्याला सामोरे गेले, त्या विषयाला तुम्ही कसं हँडल केलं? सर सगळ्यात पहिले आपण क्लासचे लेक्चर अटेंड केले मी. हम्म, त्याच्यानंतर घरी आल्यानंतर मी त्याची रिव्हिजन करायचो आणि संध्याकाळी आपण प्रॅक्टिस सेशन राहायचंच आणि तो पण बरोबर। अटेंड करायचो. ओके, त्याचबरोबर माझी प्रॅक्टिस पण तुम्ही व्हायची. सगळे प्रॅक्टिस सेशन केले होते अटेंड, बेटा, जे आपण रायटिंग प्रॅक्टिस घ्यायचो? हो सर, केले होते, अटेंड ग्रेट केले ग्रेट। होते. बरं, पण मग आता ना असा एक प्रश्न येतो की इंटरप्रिटेशन, म्हणजे बऱ्याच जण मराठी मीडियमची मुलं नक्कीच हुशार असतात, त्यांना समजून पण जातं जसं की हे काय सांगायचंय, पण लिहिताना, कारण की आपल्याला समजलंय पण ते आपल्या शब्दात ते सेंटेन्स फ्रेम करायचे असतात, ते बनवू नाही शकत आपण, आपल्याला माहितीये की विषय काय, पण ते होत नाही की बाबा ते लिहू कसं, मी मला येतंय। तर हा प्रॉब्लेम तुम्हालाही आला असेल। ओके, आणि तुम्ही, आपण जेव्हा तुम्ही आलात तर मी तुम्हाला सांगितलं की अटेम्प्टची घाई नाही करायची, रॅदर दॅन सप्टेंबर आपण जानेवारी अटेम्प्ट घेऊ, 3 महिने जास्त घेऊ, मेहनत करा आणि त्याचा फायदा होईल। मग हाच जो विषय आहे की तो जो एक फोबिया असतो की सर समजणं आणि लिहिणं याच्यातला जो अंतर आहे, म्हणजे त्याच्यासाठी तुम्ही मला सांगा की कसं केलं, काय केलं? सर सगळ्यात पहिले मी लॉ सब्जेक्ट जेव्हा बघितला, हम्म. तर मला असं वाटलं की हे शक्य नाही. पण तुमच्या साथनुसार आणि आपले क्लास वगैरे व्हायचे, तर तुमची शिकवण्याची एक स्ट्रॅटेजी होती. त्याच्यात तुम्ही सांगितलं की कसं लक्षात ठेवायचं, आपण त्याला कसं लिहू शकतो आपल्या भाषेत. हम्म. तसंच मी तर असा मुलगा होतो की मला केस स्टडी वाचल्यानंतर हम्म. मला काहीच कळत नव्हतं. तुम्ही पण क्लासमध्ये होत असेल, तर मी बरं तुम्हाला प्रत्येक डबल विचारायचो. बरं। तर मग तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी जेवढं जेवढं तुम्ही सांगितलं तसं तसं मी केलं आणि मी फाउंडेशनमध्ये बऱ्यापैकी आणि मार्कनी पास झालो. नक्कीच मित्रांनो, तुम्हाला मी हेच सांगतो की जर देवीदास करू शकतात तर तुम्हीही करू शकता। जेवढे तुमचे मित्र आहे ज्यांनी आता सीए फाउंडेशन करायचं, फक्त मराठी माध्यम आहे आणि होईल का, हे बघा, फाउंडेशन हा हे एक्झाम पास
होतात ना मुलं, असं नाही की 0% रिझल्ट आहे, काही होतात आपण पण होऊ शकतो, पण एक अप्रोच आणि एक माइंडसेट पण खूप गरजेचं आहे. ठीक आहे, जेवढेही टेस्ट आम्ही घेतले, जेवढं मला आठवतं की या विद्यार्थ्याने टेस्ट बघा, पास असो फेल असो, क्लास टेस्ट जे पण आहे, पण तिथे जाऊन तुम्हाला ना एक्झाम देणं खूप गरजेचं आहे. आणि जेव्हा तुम्ही ते एक्झाम देणार, ते पाठ करणार, आणि दुसरं ना अजून एक मी विषय ऍड करू, कारण की बिफोर दिस मीटिंग आणि देविदास आमच्या सोबत होताच, तर एक विषय असतो पाठांतराचा. म्हणजे आपण त्याला रट्टा काही लोक म्हणतात, पण मग एक वेळ असते की जसं 10वी पर्यंत आपण ना काही विषय पाठ करायचो, म्हणजे समजल्यानंतर दुसरं स्टेप असतं वाचन, चिंतन आणि मनन. म्हणजे त्याचा पाठांतरचा रोल कधी येतो की तुम्ही फक्त समजलात, पण काही गोष्टी तुम्हाला परत परत वाचाव्या लागतील ते रिकॉल होण्यासाठी, बाबा हा हे असं लिहू शकतो आम्ही. तर पाठांतर तुम्ही म्हणजे त्याला वेळ दिला होता बेटा, की एकदा वाचलं आणि सोडून दिलं नाही, बाबा एकदा वाचलं, एकदा लिहिलं आणि अभ्यास झाला, असं केलं की त्याला पाठांतरासाठी पण टाइम दिला होता बेटा? नाही सर, पाठांतरासाठी मी टाइम दिला होता, कारण क्लासमधून घरी आल्यानंतर मी पहिले त्याची रिव्हिजन करायचो, हम्म. आणि अजून थोडा टाइम भेटला तर मी डायरेक्ट लर्न करायचा प्रयत्न करायचो. गुड आणि याचा गुड. मला खूप झाला की जेव्हा एक्झामच्या आधी एक मंथ होता, हम्म. त्याच्या आधी मला जेव्हा मी रिवाइज करायला गेलो तेव्हा मला त्याचा खूप फायदा झाला. क्या बात आहे, क्या बात आहे, व्हेरी गुड, व्हेरी गुड. सो लॉ तुम्ही जर केलं आणि तुम्ही ज्या पद्धतीने मेहनत घेतली, अच्छा मला अजून एक प्रश्न तुमच्या समोर विचारायचा आहे. तुम्ही असं केलं का की फक्त 2 महिने लॉ केलं, मग तो संपवला, मग अकाउंट्स केलं, मग तो संपवला, मग इको केलं, तो संपवला, की रेग्युलर लॉ अभ्यास करत राहिले? नाही सर, जोपर्यंत आपले क्लास चालू होते ना तोपर्यंत मी तर सगळ्याच सब्जेक्टचा अभ्यास केला. पण बरोबर. लास्ट मंथ राहिला एक्झामच्या आधी, तेव्हा मी सगळ्यात पहिले तर इको उरकवला. बर. त्याच्यानंतर मॅथ संपवलं. मॅथ मध्ये तर मी स्टॅटिस्टिक वर जास्त भर दिला. ओके ओके. त्याच्यानंतर मी आणि शेवटच्या 10 दिवसामध्ये मी अकाउंटला मॅनेज केलं. क्या बात आहे, वेगळं तुम्ही स्ट्रॅटेजी तर फॉलो केली. तर मित्रांनो, नक्कीच हे लक्षात आहे की तुम्हाला कंटिन्यू म्हणजे क्लासेस चालू असताना, म्हणजे आम्ही जवळजवळ 6-7 महिने जे काही शिकलो, त्यांनी रेग्युलर असं नाही केलं की अभ्यास नाही केला. म्हणजे मेहनत बघा, शिक्षक तर प्रत्येक चांगलं शिकवतो, पण मुलांचं कर्तृत्व खूप मोठं आहे. त्यांची इच्छाशक्ती आणि त्यांची मेहनत, म्हणजे आज या यशामागे संपूर्णपणे मित्रांनो देविदासचाच अधिकार आहे, त्याचाच हक्क, कारण की त्यांनी ती लढाई लढली. इतर अनेक मुलं आहे ना, पूर्ण भारतात 87,026 मुलं फेल झालेले आहेत, आणि त्याच्यात असा एक मुलगा येतो जो जिद्द करतो की नाही मला व्हायचंय, तो फाईट करतो आणि एवढा कमी रिझल्ट मध्ये पण निघून दाखवतो. तर फर्स्ट ऑफ ऑल, कोणीही कोणत्याही मीडियमचा विद्यार्थी असो, एक लक्षात घ्या, जर तुम्ही प्रॅक्टिस केली, स्ट्रॅटेजी फॉलो केली, व्यवस्थित सर्व गोष्टी केल्या, तर लॉ सारख्या विषयात पास होणं अवघड नाही. आपण दुसऱ्या विषयाकडे येऊ आता. डेफिनेटली आपण जेव्हा बाकी मुलांना लॉ कसं करायचं आम्ही तर सांगतच असतो, पण आता एक आहे की तुम्हाला थोडक्यात आयडिया आली की देविदासनी कशा प्रकारे केलं. दुसरं की सर, इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्स ना हा पण एक मोठा विषय होऊन जातो, कारण की नवीन सिलेबसमध्ये 2 पार्ट आहे, एक मायक्रो आणि एक मॅक्रो. आणि हे दोन्ही खूप मोठं होऊन जातं. म्हणजे मायक्रो आतापर्यंत कन्सेप्च्युअल आहे, पण मॅक्रो खूप मोठा एक पार्ट ऍड केलेला आहे. त्याच्यामुळे एक दिवस अगोदर रिव्हिजन करणे अवघड होतं. आणि मी बघितलंय की जिथं मुलांना चांगला स्कोर यायला पाहिजे इकॉनॉमिक्समध्ये, तिथं खूप मुलं पॅनिक झाले. एक दिवसा अगोदर अशी मुलांचे फोन आले की सर आता तुम्हाला कळतच नाही मी काय करू. मग तुम्ही इकॉनॉमिक्स कसं मॅनेज केलं, कारण की तुम्हाला एक्झाम्शन 60 मार्क्स आय थिंक सो आहे, बरोबर ना? आणि त्याच्यात पण तुम्ही चांगलं केले, तर इकॉनॉमिक्स बद्दल तुम्ही काय स्ट्रॅटेजी युज केली होती, कसं केलं? तर मी 11-12ला होतो तेव्हा मला इकॉनॉमिक तर नव्हताच. ओके. फाउंडेशनला आल्यानंतर मला इकॉनॉमिक सब्जेक्ट बघितला मी. मराठी मीडियम मध्ये तर नव्हतं का, असेल ना अर्थशास्त्र तुम्हाला? नाही सर, माझा जिओग्राफी होता. अच्छा, ओके ओके, बरं बरं. म्हणजे तुम्हाला तर अजून मोठी अडचण, म्हणजे ते डिमांड सप्लाय, ते मराठीत जरी मागणी आणि पुरवठा असतो ते पण नव्हतं, बापरे. अच्छा अच्छा. ओके, बरं, म्हणजे अजून मोठी लढाई. येस. तर मी सगळ्यात पहिले मी मायक्रोवरती जास्त भर दिला, कारण कन्सेप्च्युअल होतं ते. बरोबर. आणि जो मायक्रो पार्ट होता, तर त्याला मी जेव्हा लास्ट मंथ राहिला तेव्हा मी एक एक चॅप्टरला हँडल केलं. ओके. आपले वन घेतले. आणि हम्म. लेक्चर तर मी एवढं म्हणजे लक्ष दिलंच नाही लेक्चरला. हम्म. पण जेवढा शेवट राहिला ना तेवढ्यात तर मी मायक्रोवरती भर दिला. ओके ओके. म्हणजे एक आहे की एमसीक्यूज प्रॅक्टिस जे आपण घ्यायचो बेटा, हे लक्ष द्या की जेव्हा आपण कारण की इकॉनॉमिक्स हा वाचण्यापेक्षा त्याचे मल्टिपल म्हणजे आपण अभ्यास तर करतोच, शिक्षक शिकवतात पण ते एमसीक्यूजचं सॉल्व्हिंग जेवढं करणार, तेवढं तुम्हाला हे समजेल की प्रश्न विचारले कसे जातात, राईट? आणि त्याच्याने मग एक अनालिसिस येतो. आणि मॅक्रो, आता मॅक्रोवर आपण बोलायला गेलं, तुमचा 60 मार्क हा स्कोर आहे. आणि एकदम जेन्युनली सांगा, खरंच 100%च एक दिवसा अगोदर सर्व कव्हर होतं की काही सुटून जातं?
नाही सर, असं एक दिवसात तर फाउंडेशनचा सिलेबस कव्हर होणं अशक्य आहे. बरं. त्याच्यासाठी थोडी दररोज मेहनत करावी लागते. हा तर नाही, पण आपण काही मुलांचं कसं असतं बेटा, मेहनत करतो पण त्यांना असं वाटतं की एका दिवसा अगोदर जर रिव्हिजन नाही केली तर मला आठवणारच नाही. असे पण काही असतात की सर आता काय करू, मी तर काही वाचलंच नाही, मग एका दिवसात माझं रिव्ह्यू. कारण की मला असे उत्तर आले की जे मुलं ज्यांचं कदाचित नाही झालं तर म्हणे सर एका दिवसात आमचं ना पूर्ण वाचून नाही झालं, मग आम्हाला टेन्शन आलं. म्हणजे कंटिन्युअस जर मेहनत केली असती तर ते एका दिवसात फक्त फॉर्मॅलिटी आहे, पण तरी एकदा तुम्ही तुमचं मत मांडा. हा. हम्म. सर इकॉनॉमिक्स आपण लेक्चर घ्यायचो, तर तुम्ही आम्हाला क्लास सुटल्यानंतर कन्सेप्ट आणि त्याच्यावरती जे दिलेले एमसीक्यू होते ना, बरोबर. तर त्याची केली, तर याच्यावरून असं कळून गेलं की आपल्याला जर हे एमसीक्यू जर टॅकल करता आले तर हम्म. आपण एक्झाम मध्ये पण एमसीक्यू ला सॉल्व्ह करू शकतो. बरोबर. आणि तुम्ही त्या एमसीक्यू वरून तर कशा प्रकारे क्वेश्चन आपल्याला एक्झाम मध्ये येऊ शकता, हम्म. तर याचा अंदाज आधीच आलेला होता. नक्की. आणि हे बघा, म्हणजे आमचं एक स्ट्रॅटेजी होती की क्लास जेवढंही पेज आम्ही घ्यायचो त्याच्यावर ना मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणून पाठवायचो की बाबा तुम्हाला तो पॅराग्राफ समजलाय का, हे आयडिया त्याच्याने येत होते. आणि एक लक्षात घ्या मित्रांनो की एका दिवसावर तुमचा अभ्यास डिपेंडेंट नाहीये. सांगायचं म्हणजे तुम्ही वर्षभर किंवा 6 महिने तो अभ्यास करता, आणि एका दिवसात रिव्हिजन म्हणून आपण दुसरा इंटरव्ह्यू पण घेणार आहे शेवटीचा, तर ते पण तुम्हाला सांगतीलच. पण याच्यात तर सर्वात मोठा गेम असा होता की म्हणजे तुमच्या मनातली भीती काढा, कारण की इथं पण इकॉनॉमिक्स इंग्लिशमध्येच होता आणि मॅक्रो सारखा जेव्हा तुम्ही सिलेबस बघणार तर भीतीवर जर ओव्हरकम केलं आणि आपली मेहनत केली, प्रोसेसवर लक्ष दिलं, तर ते पण अचिवेबल आहे. सर तिसरा महत्वाचा सब्जेक्ट आहे मॅथमॅटिक्स. आता ज्यांना 11वी 12वी मॅथ्स असतं इंग्लिश मिडियम मधनं त्यांनाही तो प्रॉब्लेम येतो की आता कसं करायला पाहिजे. तुम्हाला 11वी 12वी मॅथ्स होतं का, पहिला प्रश्न. नाही सर, 11वी 12वी पण मला मॅथ नव्हतं. बरं, आता दुसरा प्रश्न, मॅथ्स नसताना जेव्हा आपण सीए मध्ये येतो त्यात ते मॅथ्स समजणं हा वेगळा भाग, पण मग स्टॅटिस्टिक्स, लॉजिकल रिझनिंग ते पण इंग्लिश मधनच सर्व गोष्टी आहे. तर तुम्हाला ते पण सबस्ट्रॅक्शन, एडिशन आणि बऱ्याच गोष्टी, मल्टिप्लिकेशन, हे तर बेसिक असतं, पण तरी हे खूप बेसिक काही लोकांना वाटतं. पण जेव्हा मराठी मीडियम मधनं मुलगा येतो त्याला वजाबाकी, बेरीज हे सर्व असतं. म्हणजे आजच्या काळात तर ते पण इझी आहे. पण मग ते लँग्वेजचा कुठेतरी बॅरियर येतो. त्याला अंडरस्टँडिंग नॉलेज 1000% आहे भरपूर, पण मग ते खूप सारखे जार्गन एक वर्ड्स असतात त्याला समजणं, इंटरप्रिट करणं. मग तुम्ही मॅथ्स कसं मॅनेज केलं, कारण की तिथं तर मुलं म्हणतात की आम्ही मॅथ्समुळेच होणार नाही, आणि तुमचं मॅथ्स नव्हतं, मराठी मीडियम होतं. मग तुम्ही अशी इच्छाशक्ती दाखवली की नाही मी करून घेईल. काय होतं त्याच्या मागे, काय विचारसरणी होती. सगळ्यात जास्त जर माझ्या यशाचा जर ते असेल, तर तो आपल्या एकेसी अकॅडमीच आहे. कारण सरांनी जे शिकवलं आणि त्याच्यातून जे आपले क्वेश्चन कसे येणार ते पण सांगितलं, आणि मी सगळ्यात जास्त भर तर स्टॅटिस्टिक वरती दिला. हम्म. आणि सरांनी दिलेल्या फॉर्म्युलांच्या अनालिसिस वरून तर मी ते फॉर्म्युले लर्न केले, आणि त्याच्यावरती जे क्वेश्चन आले त्याला मी चांगल्या प्रकारे हँडल करू शकलो. आणि जे जास्त वेटेज जे जे चॅप्टर होते, जसं टाइम व्हॅल्यू टाइम ऑफ व्हॅल्यू मनी. ऑफ, बरोबर. अच्छा, असे एक दोन चॅप्टर केले आणि मॅथ्स पण चांगला स्कोर झाला माझा त्यामध्ये. सांगायचा अर्थ असं मित्रांनो की तुम्ही 100% म्हणता ना, सीए मध्ये एक म्हणे की तुम्ही 70% करा, पण ते 100% डेडिकेशन करा. तुम्ही सर्व अभ्यास कव्हर केलेला जाणार, तुमचा ऑलरेडी तो वीक सब्जेक्ट असं नाही की सोडायचं काय, आपण केलं पण जेव्हा रिव्हिजनची वेळ ते आपल्याला कळतं की नाही. जसं यांनी ओळखलं की मला स्टॅट्स थोडं सोपं जाईल कम्पेअर टू मॅथ्स, मग त्यांनी त्याच्यावर जास्त मेहनत घेतली की या 40 पैकी मला नाही बाबा काही तर 20-25 मार्क तरी आणायचे मिनिमम. ओके, लॉजिकल रिझनिंग हा मुळात खूप सोपा आहे. म्हणजे त्याच्यात प्रॅक्टिस जर केली तर त्याचे क्वेश्चन, आणि ह्यावेळेस लकीली त्याचे क्वेश्चन पण सोपे आले होते एक्झाम मध्ये लॉजिकल रिझनिंगचे. सो मग तिथं कुठेतरी तुम्हाला ना ती स्ट्रॅटेजी सपोर्ट होते. आणि मला तुमचा मॅथ्सचा स्कोर सांगाल किती आला. मॅथला सर 48 होते मला. 48 बघा, म्हणजे त्यांनी, आणि अटेम्प्ट किती असेल साधारणतः, अं, काय सर? म्हणजे किती मार्क तुम्ही सॉल्व, कितीचा अटेम्प्ट केला होता, 100 पैकी किती क्वेश्चन सॉल्व्ह केले होते पेपरमध्ये. अटेम्प्ट केला होता सर. किती, सॉरी आवाज नाही आला. 60 मार्काचा अटेम्प्ट केला होता 60. सर मी. मित्रांनो हे बघा, 60 मार्क अटेम्प्ट, ठीक आहे काही चुकले असणार त्याच्यामध्ये, पण मग 100 पैकी एमसीक्यूजच आहे, तर 100चे 100 म्हणजे नाही का भरून यायचं असं करायचं नाही. तर हे याच्यातनं शिका की तुम्ही जेवढं कमी आणि अॅक्युरेट अटेम्प्ट कराल, पासिंग तेवढं तुमचं होणार. जर यांनी 100चे 100 अटेम्प्ट केले असते तर 48 कमी होऊन मग कदाचित पास झाले की नाही, हा पण एक प्रश्न होता. सर्वात महत्वाची स्ट्रॅटेजी मॅथ्स मध्ये जर मी सांगायचं झालं की तुम्ही हे बघा की तुमचा कोर एरिया काय. त्यांनी ओळखलं स्टॅटिस्टिक्स, ठीक आहे त्याच्यावर पूर्ण 100% करू. मॅथ्स मधलं काही सोडलं असं नाही, त्याचं टाइम व्हॅल्यू ऑफ मनी आहे, रेशिओ प्रपोर्शन, काही महत्वाचे चॅप्टर आहे तिथं त्यांनी पूर्ण भर दिला. आणि लॉजिकल रिझनिंग असा कॉम्बिनेशन जेव्हा केला तर 60 मार्काचा पेपर अॅक्युरेट सॉल्व्ह केला, 40 मार्क्स रिस्क नाही घेतलं, आणि त्याचा हा रिझल्ट आहे की मॅथ्स मध्ये त्यांना 48 मार्क्स आले.
ओके. आता राहिला अकाउंटचा विषय. ह्या वेळेस झालं होतं जानेवारी 2025च्या अटेम्प्ट मध्ये की त्यांनी पहिलाच पेपर ट्रिकी काढला होता अकाउंट. खूप मुलं असे झाले की एक्झाम हॉलच्या बाहेर आले आणि ते म्हटले की बाबा एवढा अवघड पेपर तर कधी गेलाय तर पुढचा तो सोडूनच देऊ. अर्ध्या मुलांनी तो होप्सच सोडले अकाउंट नंतर. तुमचा काय अनुभव होता बेटा? अकाउंट मध्ये बोलायचं ठरलं तर अकाउंट मध्ये माझं एक पण क्वेश्चन टॅली नाही झाला, पण जेवढा मी पोस्टिंग केल्या आणि थोडं जे कॅल्क्युलेशन केलं, वर्किंग नोट केल्या, थोडं प्रॉपर केल्या आणि त्याच्यामुळं मला पासिंग मध्ये थोडा. खूप महत्वाची गोष्ट सांगितली मित्रांनो, आणि हे खूप जेन्युन इंटरव्ह्यू आहे. म्हणजे त्यांनी असं नाही की, आणि आम्ही आम्ही ना काही अशी तयारी नाही केली, सरळ बोलतोय जे मनात आहे, जे त्याला की वाटतंय. आणि काही काही मुलं म्हटलं असं ना, सर मैं तो सब टॅली करके आया, हो गया था, मोठा आहे की बाबा, पण नाही. म्हणजे एवढं जेन्युन तुम्हाला ना एक खरा विद्यार्थी किंवा म्हणता ना एक एक मनाने जो एकदम भोळा आहे की जे खरं आहे ते सांगतो सर, की टॅली नाही, मी पोस्टिंग केले. ठीक है, आणि इन्स्टिट्यूट जे मुलं म्हणतात ना की सर हमारा तो कुछ टॅली नहीं हो गया इसलिए हम फेल हो गए. अरे भाई, तुम्ही जर व्यवस्थित कन्सेप्च्युअली गेला आहात, मॅक्झिमम पेपर अटेम्प्ट केला, तुम्हाला जे येते ते प्रॉपर लिहिलं, तर पास होणं शक्य आहे. हे पास झालेले आहेत. सर तुमचा स्कोर सांगा, आपण पास तर नक्कीच आहोत. ठीक आहे, 42-40 काय आहे समथिंग तुमचा स्कोर कसा आहे अकाउंट्स मध्ये? 45 का? नाही सर, 50. 50-50 50 मार्क, म्हणजे 50 मार्क त्यांना अकाउंट्स मध्ये. बघा, परत एकदा तुम्ही सांगणार काही टॅली झालं होतं का अकाउंट्स मध्ये? सर माझं काहीच टॅली नाही झालंय, पण मी ऍडजस्टमेंट सॉल्व्ह केल्या आणि वर्किंग नोट केल्या बस. प्रॉपर केला, येस. म्हणजे बघा, टॅली होणं, आणि बऱ्याचदा टॅली मागे लागून ना मुलं पेपरच कम्प्लीट नाही करत. तर 100 लिहितात, 60 मार्काचा पेपर आणि 50 मार्काचा पेपर टॅलीच्या नादात की बाबा का होत नाहीये. टाइम निघून जातो आणि तो 50-60 मार्काचा पेपर सॉल्व्ह करून बाहेर आल्यावर हे कळतं की अरे मग आता मार्कच आम्हाला 35 आले. आणि तुम्ही किती मार्काचा पेपर सॉल्व्ह केला होता बेटा, जरी पोस्टिंग केलं, पण किती अटेम्प्ट होता तुमचा? तर माझा 70 मार्कचा अटेम्प्ट होता. ओके, क्या बात है. हो. पण मग ट्रू त्याच्यात फॉल्स मध्ये मी फक्त ट्रू किंवा फॉल्स हेच लिहून आलो, आणि जे ट्रू आहे ते तर मी क्वेश्चन पत्रिकेतलंच मी याच्यावरती लिहून आलो आन्सर शीट मध्ये. म्हणजे एक्सप्लेनेशन नाही दिलं होतं का त्याचं? नाही. ओके, दोस्त मित्रांनो, आपण नक्कीच ना यांचा पेपर पण सजेस्टेड म्हणजे प्रयत्न करू की येईल. आणि हे बघा की जर तुम्ही पॉझिटिव्ह राहिले आणि पोस्टिंगला मार्क आहेत, म्हणजे त्यांनी 70 मार्क्सचा जे अॅक्युरेसी दाखवली असेल, म्हणजे याचा अर्थ पकडू ना की टॅलीला त्यांनी मे बी टाइम नसेल किंवा त्यांनी डोक्यात नाही ठेवलं, त्यांना माहिती मला जेवढं येते तेवढं मी करेल. याचा अर्थ असं नाही सांगत की प्रत्येक मुलांनी जसा प्रयत्न नका करू, पण घाबरू नका. त्या मोमेंटला तुम्हाला पेपर फुटताना दिसेल, थोडा अवघड दिसेल, त्या मोमेंटला तुम्हाला तुमच्या बेसिक्सवर विश्वास ठेवायचा आहे की नाही, मला जे येते ते मी पोस्ट करेल, मला जसं जमतंय मी ते करेन. मी खूप घाबरून नाही जाणार, कारण की तिथं एक्झाम हॉलमध्ये गेल्यावर घाबरण्यात आणि सोडण्यात तर काही सेन्स बनतच नाही. बिकॉज तुम्ही तिथं आहात, तुम्हाला तिथं लढायचं आहे, अँड दॅट्स ऑल. म्हणजे इथून उठून जाण्यात किंवा घाबरून थरथरण्यात काही सेन्स नाही बनत. तर नक्की लक्षात ठेवा की तुम्ही म्हणजे आज देवीदास समोर जो विद्यार्थी जे पास झालेला आहे, ज्यांनी अचीव केलंय काहीतरी, ते डिझर्व करतात. इथं बसले आणि हजारो मुलांसोबत ते प्रेरणा असतील पण त्यांच्यासाठी, हजारो मुलांसाठी. तर बघा मित्रांनो, फाउंडेशन खूप हवा करून ठेवली, जी अवघड अवघड मेहनत लागते. अवघड आहे ना, मी कुठे नाही म्हणतोय. 21.5% म्हणजे 100 पैकी फक्त 20-21 मुलं पास झालेली आहे. आणि हे 81-80 म्हणजे 79 मुलांनी मेहनत नाही घेतली असं नव्हतं. ठीक आहे, त्यांनी मेहनत घेतली होती, दिवस रात्र केला, पण प्रॉब्लेम येतो मानसिकतेचा. प्रॉब्लेम येतो की एक दिवसा अगोदर जे तुम्ही घाबरून जाता. सर आता याच्यावर मला सांगा की भीती तर तुम्हालाही वाटली असेल, तुम्ही विद्यार्थी जात है ना. म्हणजे एक दिवसा अगोदर असे वाईट विचार येतात की बाबा माझ्याकडनं होणारच नाही, असं तुमच्यासोबत नव्हतं झालं? आणि काय होतं की तुम्ही ते फेस केलं? म्हणजे काय परिस्थिती होती, मानसिकता कशी तुम्ही असं हाताळली? तर जेव्हा अकाउंटचा पहिला पेपर होता ना, हम्म. तेव्हा मी म्हणजे एक दिवस अगोदर तर माझ्याच्याने काही अभ्यास झालाच नाही. तर आपण गेलो होतो उद्याच्या पेपरमध्ये नेमकं लिहायचं काय. हम्म, हम्म, पण हम्म. त्या स्ट्रॅटेजीमुळे जर चांगला गेला पेपर मला मॅथचा, आपलं अकाउंटचा, अकाउंटचा. हा. आणि त्याच्यानंतर मग लॉ लॉ मध्ये पण असं वाटलं नाही जायचं अगोदर की बाबा काय होईल, एवढं सर्व वाचलेलं आहे आणि आता तर आपण कसं आठवेल? तर त्या लॉची पण भीती होतीच, पण जर आपण क्लासमध्ये जर टेस्ट घेतल्या हम्म. त्याच्यामुळे खूपच झालं सर मला लॉ सब्जेक्ट नक्की मध्ये. बेटा, म्हणजे सांगायचं की त्यांनी ना, म्हणजे ते त्यांच्यात ना एक मेहनती, ते बघा, खूप कष्टकरी असतात. त्यांनी आयुष्य खूप बघितलंय, कमी वयातच खूप अनुभव असे घेतले की ना, खूप मुलं काय आता म्हणजे खूप घाबरून जातात एक्झाम हॉलच्या अगोदरच थरथर करतात. मग यांचा मे बी अप्रोच, किंवा मी जेवढं त्यांना ओळखतो,
लढू ना, जाऊ बघू. म्हणजे आपलं काम आहे 3 तासात जाणं, अकाउंट लॉ साठी 3 तास मिळतात, जाऊ बसू, जे आता आहे ते 100% देऊ, कारण की घाबरून तो कोणी पास होत नाही. जा, लिहा, बसा, तुमचे रिझल्ट तुम्हाला की मिरॅकल होणार आहे. मिरॅकल होतात मित्रांनो, जर देविदास सारखा विद्यार्थी जो मेहनती आहे, ज्याला नॉलेज आहे, पण फक्त लँग्वेज, फक्त मीडियम मुळे असे होणार विद्यार्थी मागे पडतात आणि विचार करू शकत नाही की आम्ही हा कोर्स पण करायला पाहिजे. माझ्याशी बरेच मित्र आहे, रविराज लबडे म्हणून जे सीए झालेले, त्यांचं पण असंच होतं की ते मराठी मीडियम होते, छोट्याशा गावात आलेले असते, चार्टर्ड आहेत. तसंच देविदास पण आपल्या समोर एक जिवंत उदाहरण आहे, लेटेस्ट या जनरेशनचं उदाहरण आहे, जिथं मुलं सांगतात की नाही आता सर ह्या म्हणजे माझा मित्र होता रविराज, म्हणजे आमच्या टायमाला सोशल मीडिया होतं पण एवढं हवी नव्हतं. ह्या वेळेस आता काय की डिस्ट्रॅक्शन खूप आहे, खूप जास्त असे सोर्स आहे की जेणेकरून मुलांना फोकस नाही होत. पण त्या केसमध्ये या जनरेशन मध्ये पण असे होणार विद्यार्थी आहेत जे या सर्व डिस्ट्रॅक्शनला दूर करून मीडियमचा फक्त ना तो एक आपण म्हणतो ना रिझन न देता की बाबा आमचा हाच प्रॉब्लेम आहे म्हणून नव्हते, तसं न करता त्यांनी फाईट केली, ते लढले आणि ते जिंकले, आणि पुढची लढाई पण नक्कीच ते जिंकतील. प्रवास अवघड आहे नक्कीच, पण मेहनत केली, व्यवस्थित अभ्यास केला, तर मित्रांनो नक्कीच सर्व गोष्टी अचिवेबल आहे. देविदासचा इंटरव्ह्यू घेण्यामागचा रिझन असा होता की कोणताही तुमचे फ्रेंड्स असतील, जे इंग्लिश मिडियम असो मराठी मिडियम असो, हे एक इन्स्पिरेशन आहे की जर हे करू शकतात, यांच्यात ती इच्छाशक्ती आहे, जिद्द आहे, ठीक आहे, तुम्ही व्यवस्थित जे पण शिक्षक तुम्हाला जे सांगताय, कारण की त्यांना अनुभव जास्त आहे, तुम्ही काही त्यांच्या गोष्टी फॉलो करा, तुम्ही व्यवस्थित टेस्ट द्या, तुम्ही तुमची मेहनत करा घरी, कारण की हे 2-4 महिने खूप गरजेचे असतात. त्यांनी ते डिसिप्लिन नाही केलं, त्यांचीच मेहनत होती आणि ते पास झाले. तर थँक्यू सो मच देवदास, तुम्ही जुडले. आणि जे मराठी मीडियमचे मुलं आहात, तुम्ही त्यांना काय मेसेज देऊ इच्छिता, ज्यांना सीए करायचंय पण ते घाबरताय, तुम्ही त्यांना, किंवा त्यांना असं वाटतं की आम्ही ऍव्हरेज आहे, आमचे 12वीचे टक्केच खूप कमी आहे, त्यांना तुम्ही काय सांगणार? सर सगळ्यात पहिले तर 11th 12th चे टक्के तर काहीच मी करत नाही सीए साठी. तर एक आपल्या स्वतःची मनाची तयारी पाहिजे. आणि मी जर माझ्यासारख्या स्टुडंट साठी मी एकच सांगू इच्छितो, जर आपल्या लोकल एरियामध्ये जर सगळ्यात बेस्ट क्लास असेल तर एकेसी आहे सर. अरे धन्यवाद सर, हे तुमचा त्याच्या मोठेपणा आहे. त्यांनी एकच सांगितलं, त्यांचा आवाज थोडा नेटवर्कमुळे थोडा हे कट झाला, पण मी सांगतो मित्रांनो, त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही 10वी 12वीच्या मार्कांकडे नका बघू, फोकस करा तुमच्या मेहनतीवर, तुमच्या इच्छेवर, आणि जर तुम्ही ध्येय निश्चित केलंय तर ते नक्कीच अचीव करू शकणार. विश्वास स्वतःवर ठेवा. ठीक आहे, आम्ही केसीए म्हणून किंवा कोणताही शिक्षक प्रत्येक हेच मेहनत घेता की त्यांचे विद्यार्थी झाले पाहिजे, आम्ही पण तेच प्रयत्न करतो. पण शेवटी मी नक्की म्हणतो की शिक्षक हा एक एक फक्त ना एक एक 10% रोल प्ले करतो, 90% रोल मुलांचा असतो, त्यांचा मेहनतीचा असतो. तर हे क्रेडिट तुमचंच आहे सर. असं हे इंटरव्ह्यू साठी तुम्ही जुडलेत. आपण तुमचा रिझल्ट मी सोशल मीडियावर टाकलाच आहे, तसंच आपला टेलिग्राम चॅनल, आपले 1,40,000 44,000 युट्यूब फॉलोअर आहे, 20 आणि 10 म्हणजे 30-40 हजार टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलवर मुलं आहे, आपलं ऍप्लिकेशन 50-60 हजार मुलं जुडलेले, सर्वांपर्यंत तुम्ही पोहोचला आहात. पण आज आपलं कम्युनिकेशन पण त्यांच्यापर्यंत जाईल, ते बघणार की हा हे व्यक्ती ज्यांचा आम्ही रिझल्ट बघितलं, तो म्हणजे ते त्यांचं काय म्हणणं आहे, ते काय विचार करतात, त्यांनी काय केलं, ते एकच हार्डवर्क, ओव्हर थिंकिंग नाही, प्रेझेंट मध्ये राहणं, आपलं काम 100% करणं आणि एक्झामला फेस करणं, एवढं जर तुम्ही व्यवस्थित केलं, स्वतःशी जेन्युन राहिलेत, तर नक्की परमेश्वर पण तुमची मदत करतो आणि यश मिळतं. तर ह्या मीटिंगचा हा सार होता. थँक्यू सो मच देविदास, तुम्हाला पुढच्या जे तुमचं करिअर आहे त्याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आमचं गायडन्स तुम्हाला नक्कीच राहील. आणि आपण ही मीटिंग इथं थांबवूया. धन्यवाद. चलो, थँक्यू. थँक्यू सर.